हॅलो एव्हरीवन, कसं आहात सर्वजण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिग साईजची बॅग कशी शिवायची ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी 2 अस्तर, एक मुख्य कपडा, एक अस्तर आणि मध्ये एक युरियाची पिशवी घेतलेली आहे आणि ती शिवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला बॅग किती मोठी हवी आहे, लहान हवी आहे, त्यानुसार तुम्ही आकार कमी जास्त ठेवू शकता. आता या ठिकाणी आपण ट्रॅव्हलला जाताना जी बॅग असते, एकदम मोठ्या साईजची बॅग असते, त्या मेजरमेंटने इथे बॅग स्टिचिंगसाठी घेतलेली आहे. वन साईडने स्टिच करून मध्ये मध्ये लायनिंग स्टिच केल्यात, जेणेकरून त्याच्यावर जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते स्टेबल राहील. आणि अशा पद्धतीने उभ्या उभ्या कोणी चौकोनी घेतात. जर डिझाईन हवी असेल तर तुम्ही वेगवेगळे आकार इथे यूज करू शकता. मी या ठिकाणी सरळ लाईन घेतल्यात, त्या एकदम करायलाही इझी जातात आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. त्याने प्रत्येकाच्या आवडीनुसार इथे थोडेसे चेंजेस केले जाऊ शकतात. या पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही खूप साऱ्या प्रकारच्या बॅग आपल्याला कशा शिवायच्या याच्या टिप्स प्रत्येक व्हिडिओमधून भेटणार आहेत. ही मोठ्या साईजची बॅग आहे, तर त्याच पद्धतीने कसं शिवायचं आणि मेजरमेंट काय असणार आहे याच्याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही घरगुती वापरासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या बॅग शिवू शकता. जर तुम्हाला बाहेरून ऑर्डर येत असेल तर त्याही शिवू शकता. आता या ठिकाणी आपल्याला लायनिंग करून झाल्याच्या नंतर 2 बाजू जुळवून घ्यायच्यात. इथे आयताकार कटिंग होती माझी, उंची आणि लांबी याच्यामध्ये थोडा फरक होता, तर मी तशा पद्धतीने दोन्ही बाजूनी जुळवून घेऊन कपडा स्टिच करून घेतलेला आहे. आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहतं स्टिचिंगच्या नंतरचं, तर त्याने थोडी फिनिशिंगसुद्धा खराब होऊ शकते. तर ते एक्स्ट्रा अनावश्यक जे फॅब्रिक शिल्लक राहतं स्टिचिंगच्या पुढे ते कटिंग करून टाकायचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो की जे कॉर्नर आहेत, कॉर्नरला आपण इथे खूप साऱ्या पट्ट्या न जोडता एका सिंपल स्टिचने आपण पूर्ण बॅगची फिनिशिंग घेतोय. त्यामुळे तशा पद्धतीने 4-4 इंचाचं मेजरमेंट घेऊन कटिंग करून तिथे तो पॉइंट जुळवून घेऊन स्टिच केलेला आहे, ज्याने फिनिशिंगही छान येते आणि दिसायलाही बॅग खूप सुंदर दिसते. दुसऱ्या बाजूला मी डायरेक्ट मेजरमेंट चेक केलेले आणि ड्रॉ करून कट करून स्टिच करायला सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने केलं तर वेळही वाचतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि आपल्याला हव्या अशा पद्धतीमध्ये करू शकता. आता ही स्टिचिंग झाल्याच्या नंतर तुम्ही ओव्हरलॉक करू शकता किंवा त्याला बाहेरून पट्टी टाकून ते क्लोज करू शकता. दाबटीप टाकणं म्हणतात त्याला. आता आपण बंद कसा बसवायचा ते पाहूयात. मी दोन्ही बाजूंचा मध्य घेतलाय, त्यापासून 4 इंच डावीकडे 4 इंच उजवीकडे मार्क करून त्या ठिकाणी बंद लावणार आहोत. आता बंद कसा शिवायचा, तर या ठिकाणी मी 2 डिझाईनच्या पट्ट्या घेतल्यात, एकमेकांवर ठेवल्यात आणि जोडायला सुरुवात केली. आपण नॉट ज्या पद्धतीने तयार करतो त्याच पद्धतीने इथे बंद तयार केलाय. दिसायलाही छान दिसतो आणि जाड ही साडीची लेस आहे, साडीचीच आपण शिवलेली आहे ॲक्च्युली बॅग. तर ती लेस या ठिकाणी घेतलेली आहे आणि सेम नॉट सारखी टिप मारून उलट बाजूने फिरवून घेतली. या पद्धतीने जर बंद करत असू तर बंद खूप छान होतात आणि मजबूतही होतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. धागे दिसले की ते थोडंसं वेगळंही दिसतं आणि आपल्यालाच आवडेल का नाही हे माहीत नसतं. अशा पद्धतीने सर्वांनाच ती बॅग नक्कीच आवडेल. या ठिकाणी नॉट तयार करून घेतली उलट सुलट बाजू करून. आता दोन्ही बंद सेम असावे त्यासाठी मध्ये काढून कट केलाय आणि ज्या ठिकाणी मार्क केलं त्या ठिकाणी बंद पिनाच्या सहाय्याने, टाचणीच्या सहाय्याने अटॅच करून ठेवलं. स्टिचिंग करताना नंतर पिना काढून घ्यायच्या. त्यात दोन्ही बाजूनी पिना जोडून घेतल्यात. आता 1 इंचाची मी या ठिकाणी पट्टी कट केलेली आहे. 1 इंचाची पट्टी फोल्ड करून त्याची जी वरची बाजू आहे ओपन साईड ते त्या ठिकाणी ठेवून त्याला स्टिच करायचंय. बंद सुद्धा त्यामध्येच येणार. बंदावरती डबल टिप ठेवायची, थोडंसं रब करायचं जेणेकरून ती सुटणार नाही किंवा ती शिलाई उसवली जाणार नाही बंदापाशी, कारण सर्व लोड बंदावर येतो बॅगमध्ये जर आपण साहित्य ठेवलं तर. त्यामुळे बंदाकडे खास लक्ष ठेवा की डबल स्टिच असू द्यात. सर्व बाजूनी
कपड्याने स्टिच करून घेतलंय. आपल्याला थोड्या वेळाने पुढचा अंदाज येऊनच जाईल की कशा पद्धतीने करायचं आहे. नवीन असतील त्यांना ह्या गोष्टी थोड्याशा अवघडही जाऊ शकतात समजायला, पण ज्यांचा हात बसलाय त्यांना ही गोष्ट समजायला खूप इझी जाणार आहे. त्यानंतर पूर्ण स्टिचिंग, राऊंड स्टिचिंग झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक शिल्लक राहतं ते कट करून टाकायचं आहे आणि जे आपण पट्टी जोडली 1 इंचाची ती फोल्ड करायची. आणि इथे काळजी घ्या की बंद बाहेरच्या बाजूला आला पाहिजे, बंदावरती टीप घ्यायची नाहीये. इथे बंद लावण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातली ही एक पद्धत आहे. इथे बंद आपण बाहेर सोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केले. बंद बाजूला सुटला जातोय आणि जी आपण वरून 1 इंचाची जी पट्टी लावली होती ती आतमध्ये जाते आणि बाहेरच्या कपड्याला छान फिनिशिंग येते. एंड ऑफ लुकिंगला खूप छान दिसते ही बॅग आणि कितीही जास्त साहित्य असेल तरीही यामध्ये सहज बसू शकतं. आपल्या ट्रॅव्हल बॅग ज्या असतात त्या साईजची ही बॅग आहे. एकदम सुंदर असं लुक आलंय बॅगला. तुम्ही पाहू शकता कमी वेळेत एकदम मजबूत आणि एकदम सुंदर अशी बॅग आपली शिवून तयार आहे आणि फिनिशिंगला सुद्धा खूप छान दिसतेय. या ठिकाणी मी युरियाची जी बॅग होती तिची डिझाईनची बाजू आतमध्ये आणि व्हाईट बाजू बाहेरून घेतली, त्यामुळे ते अजूनच उठावदार दिसते. शक्यतो अशाच पद्धतीने घ्यावी. खरंच खूप सुंदर दिसतेय. शिवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.